नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुमचं मनापासून थँक्यू। तुम्ही ज्या आपल्या चॅनलला, माझ्या चॅनलला जे प्रेम दाखवलं आणि आपले सबस्क्रायबर एवढ्या जोरात वाढताय, लाईक मी सुद्धा शॉक झालो की एवढे जास्त सबस्क्रायबर कसं काय आले आपल्याकडे। तर तुम्हाला काहीतरी माझी गोष्ट आवडत असेल, मी जी पण माहिती तुम्हाला देतोय, अमेरिकेचं दर्शन घडवतोय, तर ते तुम्हाला आवडत असेल, तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकत असाल, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करताय, तर तुमचं मनापासून थँक्यू। तर आजचा जो ब्लॉग आहे मित्रांनो, जसं तुम्ही टायटल मध्ये बघितलं, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की अमेरिका फिरायला नेमका किती खर्च येतो आणि अशा तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकता जेणेकरून तुम्ही स्वस्तात अमेरिका फिरू शकता। तर 4-5 गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलणार आहे। तर जसं की झालं, पहिली गोष्ट जी आपण बोलू डिटेलमध्ये की अमेरिकेत कोणता व्हिसा लागतो, त्याला पैसे किती लागतात, त्याची प्रोसेस काय आहे, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल। दुसरी गोष्ट आपण डिस्कस करणार आहे की फ्लाईट तिकीट कुठून केले पाहिजे, कोणत्या कंपनीचे केले पाहिजे, आणि ही कोणती स्पॉन्सर व्हिडिओ नाही, मी कोणत्याच कंपनीला प्रमोट नाही करत आहे, बट जस्ट मी नेहमी येतो जातो तर मला लाईक माहिती आहे की कोणत्या वेबसाईटवरून तिकीट बुक केले पाहिजे, वर्षातून कोणत्या सीझन मध्ये आलं पाहिजे, जेणेकरून कसं असतं की काही ठराविक पिरियडमध्ये तिकीट खूप जास्त स्वस्त असतात, तर मी तो पिरियड पण तुम्हाला सांगेल की कोणत्या पिरियडमध्ये तुम्ही तिकीट बुक केले पाहिजे। नंतर पुढची गोष्ट अशी मित्रांनो की तुम्ही अमेरिकेत आल्यानंतर कोणते हॉटेल बुक केले पाहिजे, का हॉस्टेलमध्ये राहिलं पाहिजे शेअरिंग मध्ये, जेणेकरून तुमचे पैसे सेव्ह होऊ शकतात कारण न्यूयॉर्क झालं, शिकागो झालं, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये राहायचंय खूप जास्त प्रॉब्लेम असतात। जसं आपल्याकडे मुंबई पुण्याकडे कसं खूप जास्त रेंट असतं, हॉटेलचं झालं खूप पैसे लागतात, तसं अमेरिकेत खूप जास्त पैसा लाईक उडवला जातो मित्रांनो। आपण त्याच्यावर पण डिटेलवर डिस्कस करू आणि शेवटची गोष्ट हे पण सांगेल की अमेरिकेत तुम्ही कोणते फूड पदार्थ खायचे पदार्थ ट्राय केले पाहिजे। जसं की इथे इंडियन फूड खूप महाग भेटतं, तर तुम्ही इथे अमेरिकन कोणते पिझ्झा, बर्गर, जे पण यांची जी खाद्य संस्कृती इथली मूळची अमेरिकेची, ती तुम्ही कोणती ट्राय केली पाहिजे, सो दॅट तुम्हाला मजा पण घेता येईल आणि तुमचे पैसे पण खूप जास्त सेव्ह होतील। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अमेरिकेला येण्यासाठी जो व्हिसा लागतो, जो फिरण्यासाठी अलोकेट केला असतो, त्याला B1 B2 टुरिस्ट व्हिसा म्हणतात आणि तो व्हिसा तुम्ही कोणत्या पण वर्षातून कोणत्या पण दिवशी अप्लाय करू शकता आणि त्याची जी वेबसाईट आहे ती आहे www.ustravel.docs.com। मी ते इथे पण देतो तुम्हाला, तर ती तुम्ही वेबसाईट जाऊन चेक करू शकता। तर त्याच्यावर तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागतो पूर्ण डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती द्यावी लागते की तुमचं इन्कम किती आहे, तुमचा पत्ता काय आहे, नंतर तुम्ही कोणत्या कारणासाठी जाता अमेरिकेत, तुमचं अमेरिकेत कोणी राहतं का, जे पण रिलेटिव्ह राहता, मुलं बाळ कोणी पण तर त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावं लागते। तसंच ज्यांचे मुलं इथे मास्टर्स करता, ज्यांचं ग्रॅज्युएशन असेल, तर ते पण लेटर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता की मी माझ्या मुलाच्या, मुलीच्या, कोणाच्या पण XYZ पर्सनच्या ग्रॅज्युएशनसाठी चालले, ते पण तुम्ही दाखवू शकता। तर एकदा तुम्ही तो फॉर्म फिल केला त्यानंतर तुम्ही सबमिट करता आणि जी फी असते व्हिसा ऍप्लिकेशनची ती असते आय थिंक $15,380 इंडियन रुपीजमध्ये, तर ती तुम्ही पे करायची आणि मग तुम्हाला स्लॉट्स भेटतात की जी इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायची असते, राईट। सो 2 स्टेप असतात। पहिल्या दिवशी तुमची बायोमेट्रिक असते, फिंगरप्रिंट्स, तुम्हाला लाईक तुमचे फिंगरप्रिंट्स द्यावा लागतात आणि दुसऱ्या दिवशी तुमची इंटरव्ह्यू होते अमेरिकन माणसाकडून, लाईक अमेरिकनचे त्यांचे ऑफिसर्स असतात त्यांच्याकडून। आणि इंडियामध्ये आपल्याकडे आय थिंक 4 ते 5 सेंटर आहे व्हिसा कॉन्सुलेटचे। पहिलं जे आहे ते आहे दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद। तिथे जाऊन तुम्हाला डेट बुक करावं लागते ऑनलाईनच। तुम्हाला आय थिंक डेट आजकाल भेटणं खूप मुश्किल झालंय, लाईक 2-3 महिन्यानंतरच्या भेटता, पण जर तुम्ही एजंट लावला तर त्यांच्याकडून तुम्हाला लवकर डेट पण भेटू शकते। सो एकदा ती डेट फिक्स झाली, मग तुम्ही इंटरव्ह्यूला जायचं। त्यांचे जे पण बेसिक प्रश्न असतात की तुम्ही आणि मेन म्हणजे समजा तुमचे जे आई-वडील असतील त्यांना जर इंग्लिश बोलता येत नसेल तर तुम्हाला ट्रान्सलेटर पण भेटतो की ज्यांना तुम्ही मराठीत उत्तर देऊ शकता आणि ते कन्वर्ट करून त्या अमेरिकन अधिकाऱ्यांना इंग्लिशमध्ये सांगू शकता। सो ती एक गोष्ट खूप भारी आहे मित्रांनो अमेरिकन व्हिसाची, की तुम्हाला जरी मराठी येत असेल, कोणती पण भारतीय लँग्वेज येत असेल, तुम्हाला ट्रान्सलेटर भेटतो। सो तेच एकदा का तुमचा व्हिसा अप्रूव्ह झाला तर तुम्हाला एका आठवड्यात तुमचा पासपोर्ट रिटर्न केला जातो स्टॅम्प करून। सो ती झाली पहिली प्रोसेस की तुमच्या आता व्हिसा भेटला, तुमच्या आता व्हिसा आला। सो दुसरी स्टेप आहे मित्रांनो, आता तुम्हाला अमेरिका फिरायला यायचं, करेक्ट। तर तुम्ही जे तुमच्याकडे व्हिसा आला, आता तुमचं मेन काम आहे म्हणजे तिकीट बुक करणं, राईट। तर खूप साऱ्या वेबसाईट आहे, मी कोणत्याच वेबसाईटला प्रमोट नाही करत आहे, जे मी स्वतः यूज करतो ते सांगतो। मी गुगल फ्लाइट्स जे असतं बेसिक इनकॉग्निटो मोडमध्ये, मी त्याच्यावर बुक करतो कारण त्याच्यावर खूप जास्त तिकीट स्वस्त असतात। आणि ट्राय करा की माझं वैयक्तिक मत आहे की मी एजंट थ्रू कधीच जात नाही, कारण समजा तुमची फ्लाईट डिले झाली, कॅन्सल झाली, पोस्टपोन झाली,
तर काही एजंट चांगले पण असतात, पण काही एजंट खूप पैसे खाणारे असतात की तुम्हाला ते रिफंड पण करत नाही. सो मी ट्राय करतो की जे वेबसाईट असतात प्रॉपर, जसं इमिरेट झालं, इथिहाद झालं, कतार झालं, जे आपण ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून मी बुक करतो, जेणेकरून तुमचं जर काही प्लॅन कॅन्सल झाला तर तुम्हाला ते रिफंड पण देतात. तर पुढचा प्रश्न तुमचा असा असेल की इंडिया टू अमेरिका फ्लाईटचं तिकीट किती असतं बाबा, लाईक राऊंड ट्रिप. तर जे फ्लाईटचं तिकीट असतं मित्रांनो ते डिपेंड करतं. आता समजा तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये जर प्लॅन केला, जसं की मार्च, एप्रिल, मे, तर त्या दरम्यान तुम्हाला राऊंड ट्रिप $1000 मध्ये आरामात भेटून जाते. $1000 म्हणजे किती, 84,000 रुपीज इंडियन, 84,000 रुपये, विच इज नॉट अ बॅड डील ऍक्च्युली, मला तरी वाटतं. कारण 84,000 म्हणजे रिटर्न ट्रिप म्हणजे खूप भारी डील आहे. पण तेच जर तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर विंटरमध्ये आला, जिथे खूप जास्त पीक सीझन असतो ट्रॅव्हलचा, तर तेच सेम तिकीट तुम्हाला ऑलमोस्ट $2,000 मध्ये भेटतं, म्हणजे 1,80,000, 1,70,000. सो ट्राय करा, तुम्हाला जर यायचं असेल फिरायला तर मोस्टली उन्हाळ्यातच या. आणि त्याचा एक प्लस पॉईंट असा आहे की उन्हाळ्यात वातावरण खूप भारी असतं US मधलं, गरम असतं. कारण तुम्हाला जसं की माहिती आहे, मी खूप माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगतो की अमेरिकेतलं वातावरण खूप जास्त थंड आहे. तर तुम्ही जर हिवाळ्यात आले, जेव्हा तिकीट महाग असतं, तेव्हा इथलं तुम्हाला बर्फ पण झेलावं लागेल आणि वातावरण तुम्हाला सूट पण नाही होणार. पण जर तेच तुम्ही उन्हाळ्यात आले तर वातावरण पण भारी असेल आणि तिकीट पण तुम्हाला स्वस्त पडेल. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यांचे पॅरेंट्स ज्यांना बोलवायचे असेल तर त्यांचं एक भारी काय असतं माहिती का, एअर इंडियाचं जे मी एक्सपिरियन्स केलंय की त्यांना व्हीलचेअर असिस्टंट सर्व्हिस असते. म्हणजे तुमचे आईवडील येणार असेल, समजा ते कुठे पुण्यावरून बसले, मुंबईवरून बसले, तर त्यांच्यासोबत कोणी जरी नसेल तरी काय टेन्शनची गोष्ट नाही. कारण जे व्हीलचेअरवाले असतात ना, ते त्यांना विमानाच्या दरवाजापर्यंत घेऊन पण जातात, त्यांचं इमिग्रेशन पण करतात. नंतर आल्यानंतर ते तुमच्या लाईक समजा ते न्यूयॉर्क, शिकागो कुठे पण उतरणार असेल तर गेटपर्यंत तुमच्याकडे ते सोडून देतात मित्रांनो. सो ती एक गोष्ट खूप भारी आहे. ती तुम्ही जेव्हा पण बुक करता तुमच्या पॅरेंट्ससाठी तिकीट, तर ट्राय करा की व्हीलचेअर असिस्टन्स ऑप्शन नेहमी बुक करा. सो ती एक गोष्ट भारी आहे. आणि व्हीलचेअर असिस्टन्ससाठी मित्रांनो तुम्हाला सेपरेट पैसे पण नाही द्यावे लागत. लाईक पूर्ण तिकीटमध्ये ते फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि ते फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर असतं. पण प्रत्येकाला मोस्ट ऑफ द टाइम जे पण एल्डर आपले जे पॅरेंट्स असतात त्यांना ते भेटूनच जातं व्हीलचेअर सर्व्हिस. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकेल. तर चला बघूया ब्लॉगमध्ये पुढे काय होतं. तर मित्रांनो, हा झाला खर्च. आता मी तुम्हाला लाईक सजेस्ट करतो की तुम्ही, आपल्याकडे कसं इंडियात चारधाम यात्रा असते, तसं ऍक्च्युली लाईक फनी वे मध्ये जे पण पॅरेंट्स येतात, कोणी पण येतात, तर अमेरिकेची जी चारधाम यात्रा असते ती म्हणजे कोणती असते तुम्हाला सांगतो. की सर्वात पहिले तर तुम्ही न्यूयॉर्क फिरलं पाहिजे, जसं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, लाईक खूप सारे लाईक शाहरुख खानचं आपलं हे झालं, ब्रुकलिन ब्रिज आहे ते पण आहे, तर जिथे कलो नावाची शूटिंग पण झाली होती, तर ती एक गोष्ट तुम्ही फिरू शकता. नंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे शिकागो. शिकागो पण खूप मस्त सिटी आहे, आर्किटेक्चर खूप भारी शिकागोचं, तर शिकागो एक फिरू शकता. फक्त ट्राय करा की विंटरमध्ये शिकागोमध्ये नका येऊ, कारण खूप जास्त बर्फ असतो आणि खूप जास्त थंडी पण असते. तर हे प्लेस अवॉइड करा विंटरमध्ये, कारण आपल्यासारख्यांना जे पण पॅरेंट्स असतात, जे पण इंडियात राहतात, त्यांना इथली थंडी अजिबात सहन होत नाही. सो नंतर तुम्ही पुढची गोष्ट लॉस एंजलिस फिरू शकता, जिथे हॉलिवूड आहे, जिथे हॉलिवूडचे फिल्म स्टार राहतात. नंतर खूप सारे इथे समुद्र किनारे स्वच्छ एकदम, मालिबू बीच झालं, जिथे हॉलिवूडचे पिक्चरच्या शूटिंग होता. तर तुम्ही LA फिरू शकता. नंतर तुम्ही पुढची गोष्ट जी झाली ती म्हणजे की लास वेगस फिरू शकता. तुम्हाला तर माहिती, लास वेगस तुम्ही खूप पिक्चरमध्ये बघितला असेल, फुल खतरनाक पार्ट्या होत्या, म्हणजे खतरनाक वाईब आहे त्या सिटीची. तर तिथे मी ऍक्च्युली 6 महिने जॉब पण केला होता, तर मला खरंच माहिती की ती सिटी एकदम नेक्स्ट लेवल आहे. तर लास वेगस फिरू शकता. नंतर टेक्सास फिरू शकता, जिथे मी माझं शिक्षण केलं डॅलसमध्ये. तर डॅलसमध्ये पण खूप भारी जागा आहे, जे टेक्सास काउबॉयज म्हणतात. तर त्यांची संस्कृती झालं, खाद्य संस्कृती, नंतर तिथलं कल्चर, ते पण तुम्ही बघू शकता. नंतर जर तुम्हाला फ्लोरिडाला जायचं असेल, मयामी झालं, तर मयामी पण खूप भारी प्लेस आहे पार्टी. जे पण आपले बॅचलर्स मुलं आहे, जे पण यंगस्टर आहे, तर त्यांच्यासाठी मयामी पण खूप भारी ऑप्शन आहे. तर हे लाईक 4-5 ठिकाणं आहे की जे तुम्ही आले अमेरिकेत तर नक्की फिरा. आणि त्यासोबतच नॅशनल पार्क पण खूप भारी भारी मित्रांनो अमेरिकेत. सो वन ऑफ दी मोस्ट ब्युटिफुल नॅशनल पार्क इन द वर्ल्ड इज योसेमिटी नॅशनल पार्क, जे कॅलिफोर्नियामध्ये. तर ते खूप भारी आहे. त्यानंतर ग्रँड कॅनियन सुद्धा आहे, की ग्रँड कॅनियन लाईक जगातले जे आश्चर्य म्हणतो आपण, काहीतरी 8 आश्चर्य, ताजमहल पण आहे त्याच्यामध्ये.
तर त्याच्यामध्ये ग्रँड कॅनियन सुद्धा जे आहे अॅरिझोनामध्ये, तर ती पण गोष्ट तुम्ही फिरू शकता. तर हे झालं फिरायचं. प्रत्येकाचं वैयक्तिक ऑप्शन असतं त्यांना काय फिरायचंय काय नाही. तर एक जस्ट मी तुम्हाला सजेशन दिला की ह्या गोष्टी तुम्ही फिरू शकता. नंतर मित्रांनो पुढची जी गोष्ट आहे ती आहे की हेल्थ इन्शुरन्सची. सो मी एकदम मनापासून तुम्हाला विनंती करेल, जर तुम्ही अमेरिकेत येत असाल तर प्लीज टुरिस्ट जो इन्शुरन्स असतो, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तो प्लीज काढा. कारण अमेरिकेत मेडिकलचा खर्च, जसं मी सर्व ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत असतो की खूप जास्त महाग आहे. सो प्लीज तुम्ही इन्शुरन्स काढून ठेवा. तो कोणत्या कंपनीचा काढा पण काढून ठेवा. सो तो जातो अराउंड लाईक 20 ते 30,000च्या दरम्यान. जर तुम्ही 10 दिवस 1 महिन्यासाठी येत असाल, 10 दिवसासाठी येत असाल, तर तो एक खर्च तुम्हाला लागू शकतो हेल्थ इन्शुरन्सचा. तो झालं 20 ते 30,000. नंतर मित्रांनो पुढची जी गोष्ट आहे ती आहे की तुम्ही आता अमेरिकेत आले, करेक्ट, तर राहणार कुठे? तर तुमचे जर कोणी रिलेटिव्ह असतील तर वेल अँड गुड, तुमचं फ्रीमध्ये होऊन जाईल. पण समजा तुम्ही इथे कोणा ओळखत नसेल तर इथे लाईक खूप डिफरंट टाईपचे हॉटेल्स असतात राहण्यासाठी, जसं की 5 स्टार हॉटेल, 3 स्टार हॉटेल आणि मॉटेल नावाची पण एक कॉन्सेप्ट असते. तर तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकता की मॉटेल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की असे छोटे टाईपचे म्हणजे भारीतले हॉटेल असतात, पण ते जरा चिपर असतात, जिथे तुम्ही पर डे साठी $50 $60 पे करू शकता, म्हणजे 4,000 पर दिवसाला. विच इज नॉट अ बॅड डील टू बी ऑनेस्ट, की 4,000 पर दिवसाला म्हणजे खूप मस्त डील आहे. तर तुम्ही समजा 10 दिवस जरी आले राईट, तर तुमचे राहण्याला जातील समजून घ्या की 5,000 एका दिवसासाठी, म्हणजे 10 दिवसासाठी 50,000. आणि त्या मॉटेलमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता पण भेटतो. नंतर जेवण नाही भेटत, जेवण तुम्हाला बाहेरून लाईक ऑर्डर करावं लागतं. पण तुमचा ब्रेकफास्ट तरी होऊन जातो तिथे, आणि तो ब्रेकफास्ट एवढा हेवी असतो की तुम्हाला संध्याकाळमध्ये भूक नाही लागत. सो ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हॉस्टेल पण ट्राय करू शकता. आता मी कधी पण शिकागोला जातो, कधी पण मोठ्या सिटीमध्ये, तर मी पण ट्राय करतो पैसे सेव्ह करायचा. नेहमी नाही, माझ्या मोस्ट ऑफ दी US मध्ये मित्र आहे, पण एखाद्या सिटीमध्ये जर नसेल मित्र तर मी कधी कधी हॉस्टेल पण ट्राय करतो, जे तुम्ही शेअरिंगमध्ये रूम शेअर करू शकता. आणि तिथे पण अराउंड $40 $30 एवढं चिपर तुम्हाला डील्स भेटू शकता. आणि त्यासाठी खूप सारे वेबसाईट आहे. मी अशी पर्टिक्युलर वेबसाईट नाही रेकमेंड करणार, पण तुम्ही सर्च करू शकता गुगल की हॉस्टेल्स इन USA और एनी सिटी, लाईक हॉस्टेल्स इन न्यूयॉर्क और हॉस्टेल्स इन लॉस एंजलिस. तर ते तुम्हाला एकदम भारी डीलमध्ये भेटू शकतं. आणि त्याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये तुम्हाला किचन पण असतं मित्रांनो, की तुम्ही बाहेरून किराणा भरून आणायचा आणि ते तुम्ही बनवू पण शकता, जे पण तुम्हाला आवडेल ते. आणि खूप मोठे मोठे किचन असतात, असं नाही की एकदम घाण, एकदम स्वच्छ आणि एकदम भारी भारी किचन असतात. आणि त्यांच्या हॉस्टेलमध्ये टूर्स पण असतात मित्रांनो, की ते स्वतः ऑर्गनाईज करता आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते पूर्ण शहर पण फिरवणार, मोस्ट ऑफ दी चांगल्या जागा असेल त्या. तर ती गोष्ट मला हॉस्टेलची खूप भारी वाटते, जर तुम्ही राहण्यासाठी बघत असाल तर. आणि कधी पण ट्राय करा मित्रांनो, हॉटेल जे आहे ना ते 1 ते 2 महिन्यापूर्वी बुक करा इंडियातून, नाही तर तुमचा अमेरिकेत कोणी मित्र असेल ना त्याला बुक करायला सांगा, कारण लास्ट मोमेंटला प्राइजेस खूप जास्त असतात, जे तुम्हाला पैसे तर कोणालाच वाया करायला आवडत नाही. तर ट्राय करा की पहिलेच बुक करा, ठीक आहे. नंतर मित्रांनो पुढची गोष्ट आहे ती म्हणजे की खायचं काय, लाईक खायचं काय बाबा. तर अमेरिकेत इंडियन फूड खूप जास्त महाग आहे टू बी ऑनेस्ट मित्रांनो. समजा तुम्ही एक बिर्याणी ऑर्डर करशाल, ठीक आहे, चिकन बिर्याणी एकदा, जी तुम्हाला 2 टाइम पुरेल अराउंड, तर ती भेटते $15 मध्ये. 15 म्हणजे 1,500 ते 2,000 रुपये, ठीक आहे. विच इज मला असं वाटतं पर्सनली की खूप जास्त महाग आहे. पण तेच जर आता तुम्ही अमेरिकेत आला राईट, आता तुम्ही नेहमी इंडियात तर आपलं फूड खाताच, तर अमेरिकेत तर तुम्हाला त्यांचं ट्राय करायचं, बरोबर, की इथे हे लोक काय खातात बाबा, खूप जास्त कौतुक आहे की अमेरिका. तर इथे जे पण समजा तुम्ही न्यूयॉर्कला गेला, नाही तर शिकागोला गेला, तर तिथे पिझ्झा खूप खाता. आणि तिथे पिझ्झा एकदम स्वस्त पासून तर महागपर्यंत सर्व भेटतात. तर तुम्ही स्वस्त पिझ्झा पण खाऊ शकता, की जे रोड स्ट्रीट भेटतात. आणि त्यांची क्वालिटी असं नाही की एकदम आपल्याकडे इंडियाचं कसं एकदम घाण असतं, तसं काही नसतं, एकदम भारी पिझ्झा भेटतात. तर तुम्ही ट्राय करू, जे तुम्हाला $1 $2 स्लाइस भेटते त्याची पिझ्झाची. नंतर इथले जे पण मित्रांनो बर्गर शॉप असतात, जसं मॅकडॉनल्ड झालं, वेंडीज झालं, खूप सारे इथे चेन्स असतात पिझ्झाचे, बर्गरचे, तर ते पण तुम्ही ट्राय करू शकता, की जे ऍज कम्पेअर टू इंडियन फूड जे तुम्हाला स्वस्त पडेल. आणि अजून एक गोष्ट, जर जे व्हेजिटेरियन असतील की जे नॉनव्हेज खात नाही राईट, तर सॉरी टू से, पण अमेरिकेत मित्रांनो व्हेजिटेरियन लोकांचे खूप जास्त हाल होता. इथे लाईक व्हेजिटेरियनच्या नावाखाली तुम्हाला लिटरली फक्त काय म्हणतात ना, भाजीपाला नाही तर काहीतरी पोळी असं काहीतरी खायला भेटतं. तर आता लाईक माझे मित्र पण आले होते, तर माझ्या मित्राची वाईफ ऍक्च्युअली व्हेजिटेरियन होती. तर ऍक्च्युअली तिला लाईक व्हेजिटेरियन ऑप्शन शोधण्यासाठी आम्हाला ऑलमोस्ट 1 ते 2 तास गेले होते ह्युस्टनमध्ये, की काही भेटत पण नाही आणि त्याची चव पण एवढी घाण लागते की तुम्हाला असं वाटेल की बाबा काय खातोय. सो त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इंडियन रेस्टॉरंटमध्ये जावं लागेल, थोडे पैसे जास्त खर्च करावा लागेल, बट तुम्हाला चांगलं खायला भेटेल. आता खर्चाचं जर झालं तर जसं मी तुम्हाला खर्च सांगितला, तर त्याचे मी तुम्हाला टोटल सांगतो किती लागू शकता.
तर पहिलं विजाला जे लागेल ते विजाची फीज जी लागते 15,000. नंतर समजा तुम्ही समरमध्ये आले, उन्हाळ्यात, तर फ्लाईट तिकीट जाईल अराउंड लाईक 80,000च्या दरम्यान, 80,000. तर ते झालं. त्यानंतर राहायचं, समजा तुम्हाला इथे काही ऑप्शन नाही, कोणी तुम्हाला ओळखत नाही, तर तुम्ही मॉटेल घेऊ शकता, जे लागतं $50 पर डे. 10 दिवसासाठी जरी आलं तर 50,000 त्याचे आले. नंतर खायला प्यायला 20-25,000 कुठून घ्या. नंतर शॉपिंग ते तुमच्या याच्यावर आहे की तुम्ही किती पार्टी करणार आहे. तुम्ही फक्त बेसिक जे फ्रीमध्ये ठिकाण फिरू शकता तेच फिरणार आहे की तुम्ही, कारण काही काही ठिकाणी तिकीट देऊन मध्ये जावं लागतं, राईट. तर तिथे तुमच्या याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला ते बघायचं का नाही बघायचं, तर ते डिपेंड करतं, व्हॅरी करतं. पण अंदाज लावू की त्याला 50,000 लागले. आणि बाकीचा जो इन्शुरन्स झाला, हेल्थ इन्शुरन्स, विच इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की तो झाला 20,000 ते 30,000. तर त्याची जर टोटल केली तुम्ही तर अराउंड 2.5 ते 3 लाख मध्ये तुम्ही 10 दिवसात आरामात फिरू शकता. तर हेच एक बेसिक आयडिया द्यायची होती, कारण मला खूप सारे मित्र झाले, नंतर आपले सबस्क्रायबर मला कॉमेंट करतात की अमेरिकेचं फ्लाईट तिकीट किती आहे, किती खर्च लागतो बाबा. कारण प्रत्येकाला हाऊस असतं, हाऊसमोस असतं की आयुष्यात एकदा तरी अमेरिका फिरलं पाहिजे आपण. ज्यांचे मुलं बाळं जावई लेक कोणी असेल त्यांना तर ठीक आहे, पण ज्यांचं कोणी राहत नाही अमेरिकेला, तर त्यांना सुद्धा अमेरिका फिरणे एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. आजकाल तर खूप सारं कनेक्टिव्हिटी आली आहे जगामध्ये. तर या तुमच्याकडे जर पैसे असेल, तुमची परिस्थिती असेल, और तुम्हाला खरंच ट्रॅव्हल करायची इच्छा असेल वर्ल्डमध्ये, तर तुम्ही नक्की अमेरिका फिरा. खूप सुंदर देश आहे. आणि हाच एक ब्लॉग बनवायचा होता. म्हटलं की तुम्हाला सांगू एक्झॅक्टली काय बाबा अमेरिकेचं किती खर्च लागतो. आणि तुम्हाला काही पण प्रश्न असेल तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामला पिंग करू शकता. मी माझं इंस्टाग्रामचं हँडल इथे देतो. तर आपले ऑलमोस्ट 6,000च्या वर सबस्क्रायबर झाले. तर तेवढेच जर इंस्टाग्रामवर पण तुम्ही आले तर खूप चांगलं आहे. तिथे पण मी पोस्ट टाकत असतो, छोटे छोटे रील्स टाकत असतो. तर तिथे पण मला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असेल तुम्ही मला डायरेक्ट तिथे पिंग करा, नाही तर इथे कॉमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. मी तुम्हाला नक्की माहिती द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा निखिल USA. बाय.